घरातली सगळी कामं आणि सगळं करून जर तुम्हाला कोणी बोलत असेल का दिवसभर तुम्ही काय करता, तर नेमकं काय समजावं? तर चला तुम्हाला पुढे सांगते. त्या अगोदर संध्याकाळी व्हिडिओची सुरुवात झाली. देवपूजा करून घेतली, दिवाबत्ती वगैरे झाली आणि इकडे मी माळ वगैरे जपत होती. तर पिल्लूसुद्धा माझ्यासोबत माळ जपत होता. तर तेच मी तुम्हाला दाखवत होती. त्यानंतर आमचे कपडे इस्त्री करायला घेतले. आठवड्यातनं एकदा कपडे इस्त्री करून ठेवते, म्हणजे जरा बरं पडतं. माझी कपडे इस्त्री करून होईपर्यंत इकडे पिल्लूला होमवर्क करायला देते, म्हणजे त्याचंही काम होईल आणि माझंही काम होईल आणि त्याच्याजवळ मला बसायलासुद्धा होतं. मग तो माझ्याजवळ बसून बसून होमवर्क कंप्लीट करतो. त्यानंतर इकडे एवढे कपडे इस्त्री करून घेतले, रुमाल वगैरे इस्त्री करून घेतले आणि दुपारी शाळेतनं येताना काही भाज्या वगैरे घेऊन आल्या होत्या. तर म्हटलं चला ह्याच साफ करून घेते, कारण संध्याकाळी काय एवढं जास्त जेवण बनवायचं नव्हतं. तर मी त्याच भाज्या साफ करायला घेतल्या. तर घरातली सगळी कामं करायची, पोरांना सांभाळायचं आणि तरी जर संध्याकाळी नवरा घरी येऊन बोलत असेल का तुम्ही दिवसभर काय करता, तर नेमकं काय उत्तर द्यावं हे मला समजत नाही. तर तुम्हीसुद्धा कमेंट करून सांगा, तुमच्यासोबतसुद्धा असं होतं का? तर इकडे आमच्या दोघांची अशी काही मस्ती चालू होती आणि मी काही काम करायला बसली का याला मधातच लाड करायचा असतो आणि खरं तर त्यालासुद्धा एकटं करमत नसेल, पण तसंही आपलाही टाईमपास होतो जरा. आणि पोरं कशी बघता बघता मोठी होतात ना, ह्याचा विचार केला का मला तर खरंच सांगते माझे डोळे भरून येतात. आणि माझं बाळ आता एवढंसं होतं आणि आता एवढं झालं आहे आणि आता हा प्रवास तरी किती दिवस, असा मी विचार करते. तर तुम्हालासुद्धा नेमकं काय वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगा. तर मी भाजी साफ करत होती, तर तोही माझ्यासोबत भाजी मला साफ करायला हेल्प करत होता आणि मस्त अशी त्याची मस्ती चालू होती. त्यानंतर मी मस्त जेवण वगैरे बनवलं आणि आम्ही जेवण केलं. चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.